नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. वाल्मिक कराड 2 कोटींची खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी हा वाल्मिक कराड गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. कधी त्याच्या कारनाम्यांसाठी, कधी 2 पत्नींसाठी, कधी कोट्यावधींच्या संपत्तीसाठी आणि आता लाखोंच्या टॅक्ससाठी. होय, तुम्ही बरोबर ऐकताय. वयाच्या तरुणपणात घरगडी असलेला वाल्मिक कराड आता किती टॅक्स भरतोय याची रक्कम ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. वाल्मिक कराड हा सुरुवातीला गोपीनाथ मुंडे यांच्या घरी घरगडी म्हणून काम करत होता. अनेक वर्ष गोपीनाथ मुंडे यांच्या घरी चाकरी केल्यानंतर तो ऊसतोड मुकादम म्हणून काम करू लागला. त्यानंतर राजकीय नेत्यांशी ओळखी केल्या, त्यांची कामं करू लागला आणि त्यानंतर आता तो नेमकं काय करतो हे कोणालाच माहिती नाही. मात्र घरगडी म्हणून काम करणाऱ्या वाल्मिक कराडने अवघ्या 25 ते 30 वर्षात इतकी संपत्ती कमावली की सध्या तो वर्षाला तब्बल 96 लाख रुपये टॅक्स भरतो. ही रक्कम कुठल्याही सर्वसामान्य माणसाला हादरवून टाकणारी आहे. वाल्मिक कराड हा आयकर विभागाकडे अधिकृतपणे वार्षिक किती लाख रुपये कर भरायचा याची माहिती समोर आली आहे. उत्पन्नाचा किती टक्के कर भरायचा यासाठी भारतात स्वतंत्र कर प्रणाली आहे. साधारणतः 10%, 20% आणि 30% अशी कर प्रणाली आहे. तसेच अतिउत्पन्न असलेल्या नागरिकांना अमेरिकेप्रमाणे भारतातही सरचार्ज भरावा लागतो. भारतात वेगवेगळ्या पद्धतीने सरचार्जेस आहेत. त्यानुसार जवळपास 34 ते 35% कर भरावा लागतो. याच कर प्रणालीनुसार वाल्मिक कराड हा वार्षिक जवळपास 96 लाख रुपये कर भरतो, अशी माहिती आता समोर आली आहे. पण जर वाल्मिक कराड इतक्या लाखांचा कर भरत असेल तर त्याचं उत्पन्न किती असेल या प्रश्नाचं उत्तर शोधणं तसं अवघड आहे. वाल्मिक कराडचे पुण्यात फर्ग्युसन रस्त्यावरील कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये 7 दुकानं, मगरपटला सिटी आणि अमेरोना पार्कमध्ये संपूर्ण फ्लोअर, पिंपरी चिंचवडमध्ये 3 ते 4 फ्लॅट, सोलापूरमध्ये जवळपास 35 एकर जमीन, मांजरसुब्यात 9 एकर जमीन, या व्यतिरिक्त बीडमध्ये अनेक वाईन शॉप आणि काही ठिकाणी हॉटेल सुद्धा आहेत. त्याचबरोबर वाल्मिक कराडची संपत्ती ही परदेशात देखील असेल अशी शंका सीआयडीला आहे. त्या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. या व्यतिरिक्त अजून बरीच प्रॉपर्टी समोर येणं बाकी आहे. त्यामुळे पूर्वाश्रमीचा घरगडी असलेल्या वाल्मिक कराडने कोट्यावधींची मोहमाया कशी जमा केली हा मोठा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्राला पडलाय. एकटा वाल्मिक कराड हा वर्षाला जवळपास 96 लाखांचा टॅक्स भरत असल्याचं समोर आलंय. मात्र वाल्मिक कराडकडे जितकी कोट्यावधींची संपत्ती आहे तशीच संपत्ती त्याची पहिली पत्नी, दुसरी पत्नी, मुलं, ड्रायव्हर आणि चक्क गार्डच्या नावावर सुद्धा असल्याची माहिती याआधीच समोर आली होती. त्यामुळे ज्या पद्धतीने या सगळ्यांच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती आहे त्याच पद्धतीने कदाचित वाल्मिक कराडचे इन्कम सोर्स सुद्धा त्यांच्याच नावावर असू शकतात. त्यामुळे ते सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात टॅक्स भरत असतील आणि त्यामुळेच वाल्मिक कराडच्या इन्कम सोर्सचा हा प्रश्न आता समोर आलेला आहे. कोट्यवधींची संपत्ती असलेला आणि कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या वाल्मिक कराडचा नेमका इन्कम सोर्स काय हा प्रश्न जरी महत्त्वाचा असला तरी सुद्धा इतकी सगळी बेहिशोबी मालमत्ता असतानाही ईडीचं लक्ष वाल्मिक कराडकडे कधीच का गेलं नाही हा एक मूळ प्रश्न आहे. तर दुसरीकडे आता हा मुद्दा जर चर्चेत आलाच आहे तर या प्रकरणात ईडीची एंट्री होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.